नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। मुख्यमंत्री सहायता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू, उपचारांना मिळणार वेग। आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार। राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगाने मिळावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार आहे। या नव्या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन केवळ 8 तासात पूर्ण होणार असून उपचार प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे। या प्रणालीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आता रुग्णाला स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही। संबंधित रुग्णालयच थेट मदत कक्षाशी संलग्न होऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणार आहे। त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी होणार असून वेळेची बचत होणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये गेल्या काही काळापासून रुग्णस्नेही बदल करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून ही नवी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे। रुग्णाने रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर रुग्णालय प्रशासन अर्ज पुढे पाठवणार असून सर्व कागदपत्रे नियमानुसार असल्यास मंजुरी प्रक्रिया 8 तासात पूर्ण केली जाणार आहे। या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे 1 एप्रिल 2025 रोजी ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना 333 कोटी 6,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे। यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। या नव्या प्रणालीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असून त्यानंतर ती संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवली जाणार आहे। अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।